नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एकदम म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी प्राइज ॲक्शन किंवा सपोर्ट रेसेस असं मी काय बघायला तुम्हाला सांगणार नाही आहे, किंवा एकदम डीपली हार्ड वगैरे असं काय होणार नाही आहे। एकदम साधी सोपी सिंपल पद्धत सांगणार आहे। जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर व्हिडिओला कंप्लीट स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो। आणि हा व्हिडिओ मी याच्या अगोदर पण दिलेला आहेच। बऱ्याच जणांना जे जुने माझे सबस्क्रायबर्स आहेत, मित्र आहेत, तर त्यांना माहीत असेल की जुनं मी अगोदर पण अशा प्रकारचा व्हिडिओ दिलेला आहे। पण तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगायचं काय गरज पडलं मला, की हा स्ट्रॅटेजी जो आहे ना, तो चांगल्यात चांगलं वर्क करत आहे डेली बेसवरती। ह्याचं चांगलं रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणून थोडक्यात अजून जे नवीन सबस्क्रायबर आहे तर त्यांच्यासाठी म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतोय। बाकी तुम्हाला जर टेक्निकल गोष्टींचे ॲनालिसिस वगैरे जे काही डिटेलमध्ये असतील, शेअर मार्केटची संपूर्ण माहिती बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे, तर प्रत्येक गोष्टीचे आपले प्लेलिस्ट आहेत। त्या ठिकाणी बेसिक टू ॲडव्हान्स नावाचं प्लेलिस्ट तुम्ही प्ले करून बघू शकताय। पूर्ण डिटेलमध्ये सगळ्या प्रत्येक गोष्टीवरचे तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओज अवेलेबल करून दिलेले आहेत बरं का। तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला हे 5 मिनिटाचं टाईम फ्रेम आहे। 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमला आपल्याला काय करायचं, सिंपल आपण ऑब्झर्वेशन करू शकत नाही आहे। आपण जर स्कॅल्पिंग करत असेल, आणि आजचा हा व्हिडिओ खास करून सांगायचं काय, तर जे लोक स्कॅल्पिंग करतात तर त्या लोकांसाठी आहे। असं स्कॅल्पिंग म्हणजे काय थोडक्यात सांगतो, कमीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण एंट्री करतोय तिथून आपल्याला 1 ते 2-3 मिनिटांमध्येच आपल्याला एक्झिट पण करायचं आहे, त्याला स्कॅल्पिंग म्हणतात। तर सध्याला इथं मी 5 मिनिटाचं जे टाईम फ्रेम ठेवलेलं आहे, तर याला मी काय करतो, मी सिंपल 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमला मी काढून या ठिकाणी 1 मिनिटाचं ठेवणार आहे। तुम्हाला पण सेम स्ट्रॅटेजी वापर करायचा आहे। 1 मिनिटाचं टाईम फ्रेमवरती आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे। आणि खास करून सांगायचं म्हणलं तर काय, ह्या स्ट्रॅटेजीचा वापर एक्सपायरी दिवशी करू नये। आणि ह्या स्ट्रॅटेजीचा वापर तुम्ही करू शकताय निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण करू शकताय। निफ्टी बँक निफ्टीमध्ये इंडेक्सचं चार्टवर मी दाखवत आहे। इथं बँक निफ्टीचं चार्ट घेतलेलं आहे, 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इंडेक्सचं चार्ट आहे। तर या ठिकाणी आपल्याला दररोज काय करायचं आहे, दररोज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे 9:17 म्हणजे आता 9:17 जे कॅन्डल राहणार आहे, त्याच्या कॅन्डलला आपल्याला काय करायचं आहे, हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे। जर समजा त्या 9:17 कॅन्डलचं हाय जर ब्रेक करत असेल 18 मिनिटाचं कॅन्डल, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं कॉल बाय करायचं आहे, म्हणजे CE बाय करायचं आहे। आणि 9:17 हे जे कॅन्डल दिसतंय तुम्हाला, हे कॅन्डलचं जर लो ब्रेक करायचं असेल, 9:18 कॅन्डल लो ब्रेक करत असेल, तर आपल्याला सिंपल काय करायचं आहे, PE बाय करायचं आहे बरं का। आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जर तुम्ही कॉल बाय केला, आता जर 9:17 कॅन्डल हाय ब्रेक केलं म्हणून कॉल बाय केलं तुम्ही, तर याचा SL कुठं लावणार, सिंपल त्याच कॅन्डलच्या खालच्या साईडला इथं SL लावायचं आहे। जर खालच्या साईडला ब्रेक केलं पुट साईडला, आणि तुम्ही काय करणार, पुट बाय करणार, सिंपल काय करायचं आहे, आपलं जे SL आहे इथं वरच्या साईडला त्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला SL लावायचं आहे। तर आता टार्गेट किती घ्यायचं आहे, टार्गेट किती घ्यायचं म्हणजे सांगतो काय तुम्हाला, टार्गेट घ्यायचं तुम्हाला प्रीमियममध्ये म्हणतोय मी, तर चार्टवरती नाही, प्रीमियममध्ये 5 ते 10 पॉईंट घ्यायचं तुम्हाला। जास्तीत जास्त जर तुमच्याकडे पेशन्स असेल, तुम्ही कंट्रोल करत असेल मानसिकतेवर, तर तुम्ही 15 रुपयाचं प्रीमियम वाढेपर्यंत वाढ बघायचं आहे। बँक निफ्टीमध्ये शक्यतो तुम्ही 5 रुपयाचाच प्रयत्न करायचा आहे, कारण की निफ्टीमध्ये वॉलेटाईल खूप स्लो असतो, आणि बँक निफ्टीमध्ये कसं 10-15 रुपयापर्यंत जाऊ शकतं आहे। त्यामुळे बँक निफ्टीमध्ये थोडंसं टार्गेट मोठं दिलं तर चालतं आहे। आता बऱ्याच जणाला काय वाटतं आहे की इतकं कमी पॉईंटमध्ये आपल्याला प्रॉफिट काय होणार, त्यामध्ये ब्रोकरेज चार्जेस वगैरे, तर तुम्हाला सिंपल एक सांगायचं काय माहिती आहे का, स्कॅल्पिंग कसं आहे पद्धत, तर या स्कॅल्पिंगमध्ये आपल्याला 1 लॉटनं चालणार नाही। त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, मिनिमम 10 लॉट, किंवा त्या ठिकाणी कोणी 50 लॉट घेत आहे, तर कोणी काय करतं आहे 100 लॉट घेत आहे, तर कोणी काय करतं आहे 1000 लॉट घेत आहेत। ते ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार प्रत्येकजण ट्रेडिंगमध्ये लॉट साईज वाढून घेतात। तर तुम्हाला जेवढं जमतं आहे, आणि तुम्ही जर नवीन असाल तर प्रयत्न करा फक्त आणि फक्त 1 लॉटवरच प्रयत्न का बरं म्हणतोय, कारण की आपल्याला शिकल्याशिवाय याच्यामध्ये रिझल्ट बघता येणार नाही। आणि तुम्ही जर अंधाधुंद ट्रेडिंग करत असाल तर ते तुमची जबाबदारी असणार आहे, कारण की मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवतोय। बाकी तुमच्या मर्जीने तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा। मी जे काही व्हिडिओमध्ये सांगतोय किंवा आतापर्यंत कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते फक्त एक अभ्यास करण्याच्या हेतूनेच सांगितलेलं आहे। बाकी तुम्ही पण स्वतःच्या अभ्यासानुसार ॲनालिसिस करा, नॉलेज गेन करा, त्यानंतरच तुम्ही ट्रेडिंगमध्ये स्वतःच्या जबाबदारीने तुम्ही ट्रेड करू शकताय बरं का। आता हे तर सिंपल सांगितलेलं आहे, मी तुम्हाला काय म्हणलंय थोडक्यातच सांगतोय। 9:17 कॅन्डल, ओके,
आता आपण काय करणार आहे इथं, आता 9:17 हे कॅन्डल आहे बरं का. 9:17 हाय ब्रेक झालं कॉल बाय करायचं, जर लो ब्रेक झालं तर पुट बाय करायचं, पी बाय करायचं. कॉल बाय केल्यानंतरनं SL इथं लागणार खाली, आणि जर पुट बाय केलं तर इथं वरती SL लागणार. सिंपल. आणि आपल्याला पॉईंट्स तर आत्ता सांगितलेलंच आहे मी. तर आपल्याला पॉईंट्स किंवा टार्गेट किती घ्यायचं आहे, तर टार्गेट घ्यायचं आहे तुम्ही जर ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये करत असाल तर 5 रुपये जास्तीत जास्त, कारण वॉलेटाईल नसल्यामुळं. आणि जर बँक निफ्टीमध्ये करत असेल 10 ते 15 रुपयाचं. आणि लॉट साईज जेवढं वाढवतं तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट बघायला मिळतील. बस का. आता आपण काय करणार आहे, रिझल्ट चेक करणार आहे की दररोज डेली याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट किती वेळा मिळत आहे याच्यामुळं, ज्याच्यामुळं मी आज हे पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत आहे. तर आता आपण सिंपल काय करणार, खाली टाईम फ्रेम बघू शकता तुम्ही. तर टाईम फ्रेम बघा तुम्ही तर खाली. आता 9:17 हे कॅन्डल, तर 9:17 कॅन्डल तुम्हाला दिसत असेल. तर सिंपल हे 9:17 थोडंसं काय करतो याला मी आता चार्टला मोठं करून घेतो, म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्टपणे दिसेल. आता बघा इथं, तर हे आहे 9:17 कुठलं, हे 3 नंबरचं कॅन्डल. कारण की 9:15 हे 9:16 आहे आणि 9:17 3 नंबर कॅन्डल. त्या कॅन्डलला आपण काय केलं, सिंपल हाय आणि लो मार्क केलं, लो मार्क केलं आणि हाय मार्क केलं. कुठल्या साईडला ब्रेक केलेलं आहे, तर एक्झॅक्ट खालच्या साईडला ब्रेक केलेला आहे. खालच्या साईडला ब्रेक केलेलं आहे. मग आपण खालच्या साईडला आपण इथं जरी एंट्री केलात, ब्रेक केलं आणि इथं एंट्री केलं आहे, कशामध्ये केलं आहे, खाली ब्रेक केलं म्हणून आपण पुटमध्ये एंट्री, इथं वरती काय करणार, त्या कॅन्डलच्या हायवरती SL लावणार. बरोबर आहे. SL तरी इथं ब्रेक झालेलं नाही आहे, पण आता टार्गेट कितीपर्यंत गेलेलं आहे. आता जर समजा हे आपलं एंट्री पॉईंट आहे, कुठं 3 नंबरचं हे इथं एंट्री पॉईंट पुट साईडला, आणि खाली इथपर्यंत गेलेलं आहे. तर आता आपण सिंपल काय बघणार आहे याच्यामध्ये, तर टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे. आता बघा सिंपल मी इथं कर्सर ठेवतो या ठिकाणी, साईडला बघू शकताय 53,040च्या आसपास तिथं देत आहे, 53,040. तर इथं वरती बघू शकता इथं एंट्री 53,040 ते 53,150, म्हणजे जवळपास तुम्हाला इथं मोमेंट कितीचं मिळालेलं आहे, तर या ठिकाणी जवळपास 120 पॉईंटचं मोमेंट मिळालेलं आहे. कशामध्ये, चार्टवरची. 5,040 ते 5,150 म्हणल्यावर जवळपास 110-120 पॉईंट. आणि तुम्ही जर प्रीमियममध्ये बघितलं तर ह्याचे अर्धे जरी केलं तुम्ही, तर प्रीमियममध्ये 60 रुपयापर्यंत प्रीमियम वाढलेलं आहे. पण इथं मी काय म्हणलेलं अगोदरच तुम्हाला, आपण स्कॅल्पिंग करत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये 10 ते 15मध्येच. बऱ्याच जणांना वाटेल की एवढा मोठा देताना टार्गेट मग लहानमध्ये कशाला एक्झिट करायचं. टार्गेट मोठं दिल्यानंतर आपल्याला समजतं की इतकं मोठं टार्गेट दिलेलं आहे, पण द्यायच्या अगोदर कोणाला समजत नाही आहे. तसं समजलं असते तर तुम्ही माझे व्हिडिओ कधीच बघितलेले नसतात बरं का. तर त्याच्यामध्ये काय करणार आहे, आपण स्कॅल्पिंग छोट्या मोठ्या ट्रेडमध्येच करणार आहे, म्हणजे मिनिमम पॉईंट घेऊन. आणि आपल्याला हे फक्त मी तुम्हाला मॉर्निंगचं ट्रेड सांगत आहे, फक्त सकाळी 9:17 ट्रेड सांगत आहे. तुम्ही याचा वापर दुसरे कुठेही करू नका. प्रत्येक टाईम फ्रेमचं एक प्रत्येक वेगवेगळं याच्यामध्ये आपल्याकडं व्हिडिओज आहेत. तुम्ही जर सकाळी 10 वाजता, 9:30 वाजता, 10:15, 10:30 किंवा 11 वाजता, 12 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता असे जर टायमिंग फ्रेमिंगवर तुम्हाला बघायचे असतील व्हिडिओ, प्रत्येक टाईम फ्रेमवर एखादा स्ट्रॅटेजी सेट केलेला आहे, ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. बेस्ट टाईम फ्रेम म्हणजे बेस्ट टायमिंग स्ट्रॅटेजी म्हणून असं एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. दिवसभराच्या टाईम फ्रेमवरती डिपेंड आहे तिथं कुठल्या टाईमवर आपल्याला कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा आहे. चला, एक आपण चालूमध्ये इथं बघितलेलं आहे. आता दुसरा रिझल्ट आपण बघणार आहे या ठिकाणी. हे 20 तारखेचं बघितलो आहे, ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतो त्या दिवसाचं मी इथं बघितलेलं आहे. तर आता इथं बघूया आपण. आता आपण 19 तारखेला येऊया. थोडक्यात 19 तारखेला. आता 19 तारखेचं इथं बघू शकता, हे 9:17 जे तुमच्या समोर दिसतं आहे, तर ते कर्सर ठेवलेलं आहे. तर हेचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं. लोची गरज नाही आहे, कारण की आपल्याला मार्केट झाल्यावर तर समजते की मार्केट इथं वरती ब्रेक केलं आहे. तर इथं आपण काय करणार, वरती ब्रेक केलं म्हणून कॉल बाय करणार. आणि सिंपल काय करणार, आता थोडक्यात सांगतो मी. इथं वरती ब्रेक केलं म्हणून आपण काय करणार, कॉल बाय करणार. कॉल बाय केलं, इथं खाली त्याच कॅन्डलच्या लोवरती SL लावणार आणि वरती टार्गेट बघू शकतो इथपर्यंत गेलेला आहे. मगाशी थोडक्यातच आपण 120 पॉईंट बघितलं, जवळपास 110 ते 20 पॉईंट. आता हे पण त्याच्या एवढंच साईज आहे, म्हणजे जवळपास हे पण 120 ते 130 पॉईंटपर्यंत गेलेलं आहे बरं का. हे आता दुसरं बघितलं आहे, 20 तारीख बघितलं, 19 तारीख बघितलं आहे. आता आपण थोडंसं अजून पाठीमागं जाऊया, 18 तारखेचं बघूया मार्केटमध्ये काय परफॉर्म केलेलं आहे हा स्ट्रॅटेजी. तर इथं थोडंसं इथं मोठं करतो अजून मी. हे बघा,
आता इथं 3 नंबर कॅन्डल कुठं आहे, 9:17 हे कॅन्डल आहे, तुम्हाला दिसतंय. आता बघा या कॅन्डलचं हायला मार्क केलं, लोला मार्क केलं. बरेच जण काय करणार, इथं एक SL उडलेला आहे म्हणून दाखवणार. कसं आहे, SL हे कन्फर्म धरून चाला तुम्ही. असं नाही की प्रत्येक स्ट्रॅटेजी तुम्हाला 100% प्रॉफिट करूनच देणार. हे तुमच्या मनातलं एक चूक आहे, म्हणजे विचार करणं एक चुकीचं पद्धत आहे. 100% कुठलीही स्ट्रॅटेजी काम करत नाही आणि करणारही नाही. तसं असेल तर कुणाचं लॉस होणार नाही आणि मार्केट देखील चालणार नाही. म्हणून तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की आपल्याला 100% प्रॉफिट मिळालंच पाहिजे. आपण जर प्रॉपर SL लावलं तर ते SLचं जे रेंज असतं आहे ते कमीत कमी, आता जर बरेच जण काय करतात, आपलं टार्गेट असतं 1000 रुपयाचं टार्गेट असतं आणि तुमचं SL कितीच असतं आहे, 500 रुपयाचं असतं आहे. 1000चं टार्गेट झालं तर एक्झिट करून टाकायचं आणि 500चा SL झालं तरी पण तुम्हाला एक्झिट करून टाकायचं आहे. बरेच जण SL लावत नाही आहे, मग ते 500 रुपयाचं काय होतं आहे, 5000मध्ये कन्वर्ट होत आहे. मग त्यामुळं काय होतं, लॉस मोठा व्हायला चालू होतं आणि त्यामध्ये डिप्रेशनमध्ये आपण चुकीचे ट्रेड घ्यायला सुरुवात करतो. म्हणून SL हे प्रॉपर लावूनच तुम्हाला ट्रेड करायचं आहे. बाकी तुम्हाला अभ्यास तर मात्र नक्कीच करायचा आहे, मी सांगतोय म्हणून तुम्ही ट्रेड अजिबात करू नका. आणि आता इथं बघूया आपण 2 SL म्हणजे एक SL गेलेलं आहे आणि एक टार्गेट, 2 टार्गेट हिट झालेले आहे आतापर्यंत. 3 मध्ये 2 टार्गेट आणि एक SL. आता तिसरं बघा, तिसरं आता कुठं आहे, या ठिकाणी 3 नंबर हिरवा कलरचं कॅन्डल हाय मार्क केलं, लो मार्क केलं, लो साईडला ब्रेक केलं. आपण काय करणार, पुट बाय करणार, वरती इथं SL लावणार, त्या हिरवा कलरच्या हायवरती SL लावणार आणि खाली टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे. जवळपास जास्तीत जास्त हे टार्गेट आहे तुम्हाला. आता हे जर स्ट्रेट लाईन ओढलं 52,120, तर ह्याचं स्ट्रेट बघितलं तर 52,160, जवळपास इथं 40 पॉईंटचं म्हणजे 20 रुपयाचं प्रीमियमनं वाढलेलं आहे. मी फक्त अंदाजे सांगत आहे, व्यवस्थितपणे ते लाईन बसत नसल्यामुळं. तर इथे एक तिसरं टार्गेट आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर याच्या पाठीमागं जाऊया आपण. तर इथं आता 16 तारखेचं बघा, 16 तारखेचं पण या ठिकाणी तर काय झालेलं आहे, छोटंसं SL गेलेलं आहे आपल्याला. आपण जर SL प्रॉपर लावलं तर या ठिकाणी आपण मोठं लॉस होण्यापासून आपण स्वतःला वाचू शकतोय. ते म्हणजे आपला SLच. तुम्ही जर अंदाधुंद ट्रेड करत राहिला आणि SL पण नाही लावला म्हणलं ना, तुमचा लॉस तुम्ही स्वतःहूनच करून घेतल्यासारखंच आहे. म्हणून SL हे प्रॉपर लावत जा. आता इथं बघा, इथं पण किती मोठं ट्रेड मिळालेलं आहे. 3 नंबरचं काय, इथं लाल कलरचं कॅन्डल, याचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं. या कॅन्डलनं लो ब्रेक केलं आहे, या कॅन्डलनं इथं लो ब्रेक केलं आहे. म्हणून आपण काय करणार, पोर्टमध्ये एंट्री करणार, इथं वरती SL लावणार, लाल कलरच्या हायवरती SL लावणार. तिथून मार्केट बघू शकतो इथपर्यंत पडलेलं आहे. जवळपास एवढा मोठा मार्केट तुम्हाला मुवमेंट देऊन गेलेला आहे. इथून जर एंट्री केलं पोर्टमध्ये तर इथं एक स्टेप बाय स्टेप असं कसं प्राइस ॲक्शन करत खाली इथपर्यंत आलेलं आहे बरं का. तर हे असे बरेचसे प्रकार तुम्ही निफ्टीमध्ये पण ट्राय करू शकताय. पूर्णपणे जर मी दाखवलं तर तुमचा स्वतःचा अनुभव तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही पण निफ्टीमध्ये हे पहिलं बॅक टेस्टिंग करा अगोदर, की किती टार्गेट तुम्हाला देत आहे डेली याच्यामध्ये. तर किती वेळ आपल्याला पूर्ण टोटली ओव्हरऑल महिन्यामध्ये 22 दिवस असतात. 8 दिवस सुट्टी, शनिवार रविवारचे पकडलं तर 22 दिवस धरले तर 22 दिवसामध्ये तुमचं किती प्रॉफिटमध्ये झालेलं आहे आणि किती लॉसमध्ये झालेलं आहे हे तुम्ही बॅक टेस्टिंग करून बघू शकताय. आणि तुम्हाला जर लाईव्ह मार्केटमध्ये चेक करायचं असेल तर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पेपर ट्रेड करू शकताय. पेपर ट्रेड करून त्यामध्ये तुम्हाला कन्फर्मेशन 15 दिवस, महिनाभर बघा. मग तुम्हाला जर चांगलं वाटलं स्ट्रॅटेजी वापरा, नाही वापरलं म्हणजे स्ट्रॅटेजी जर काम करत नसेल तर काय हरकत नाही, सोडून द्यायचं आहे. कुठं तुम्हाला इथं पैसे द्यायला लागलेत असले स्ट्रॅटेजी बघण्यासाठी बरं का. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, स्ट्रॅटेजी कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. अशाच प्रकारचे साधे सिंपल पद्धती स्ट्रॅटेजी पुढे येणारे सगळे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओमधून काहीतरी शिकचाल अशी मी अपेक्षा करून भेटतोय तुम्हाला मी पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच मित्रांनो.